आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नगर मनमाड महामार्गाच्या कामामुळे राहुरी शहरातील शाहूनगर, साईनगर आणि पुरुषोत्तम नगर परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता। या प्रश्नावरून संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी महामार्गावर उतरून आंदोलन केलं। अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकारी व नागरिकांशी चर्चा केली। या चर्चेनंतर ओढ्यावर सिमेंटच्या नळ्याऐवजी छोट्या भूमिगत पूल बांधण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे। नगर मनमाड महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। मात्र राहुरीतील भुजाडी पेट्रोल पंपा शेजारील ओढ्यातून पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जुन्या नळ्या गाळामुळे आणि कामामुळे बुजल्या गेल्या। यामुळे पावसाळ्यात पावसाचं पाणी थेट लगतच्या वसाहतींमध्ये शिरून नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे। या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी एकत्र येत संताप व्यक्त केला। या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रशांत विजय डवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कानावर घातलं। त्यानंतर श्री तनपुरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी महामार्गाचे अधिकारी आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना पाचारण करून ओढ्याच्या अडथळ्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली। कायमस्वरूपी प्रश्न सुटणार यावेळी झालेल्या चर्चेत सिमेंटच्या नळ्यांऐवजी इथं शिडीवर्क किंवा छोटा भूमिगत पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे पाण्याचा प्रवाह विना अडथळा सुरू राहील आणि वसाहतींमध्ये पाणी साचणार नाही। प्रशासनाने ही मागणी मान्य केल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, येथील ओढ्याच्या पाईपलाईन अर्धवट बुजल्यात, त्यामुळे पावसाळ्यात मागील कॉलनीमध्ये पाणी शिरतं। सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यानं इथं नळ्या न टाकता छोटा पूल दिल्यास नागरिकांची समस्या कायमस्वरूपी दूर होईल। यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रहिवाशांतर्फे निवेदन देण्यात आलं। या निवेदनावर प्रशांत डवले, शिरीष गायकवाड, रवींद्र थोरात, राजेंद्र वाघ, रामेश्वर चिकवी, उज्ज्वल पाडेकर, चांगदेव कल्हापुरे, अशोक पवार, जगदीश सातभाई, डॉक्टर नामदेव सरोदे, मीना थोरात, मीना कुलट, प्रीती केंगे, अमोल डवले, शीला वाडेकर, ठकुबाई गोरे यांच्या स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज या ठिकाणी नगर मनमाड रोड काम चालू असताना या साईनगर त्यानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या परिसरामध्ये जे रहिवासी क्षेत्र आहे यामध्ये नेहमी पावसाळ्यात व इतर सांडपाणी घुसून नागरिकांचे हातोहात हाल होत आहे। शासनाने हा नगर मनमाड राज्यमार्ग करताना या गावाजवळचा सर्वात महत्वाचा नाला या भुजाडी पंपाजवळ असलेला याला ओढा टाकण्याची, याला एक सिडी वर्क ब्रिज करण्याची कबूल केलं, परंतु आज या ठिकाणी पाहिला असता खडी टाकून डांबरीकरण सुरुवात झाली। त्यामुळे या नागरिक या प्रभागाचे नगरसेवक प्रशांत विजय डवले यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांना घेऊन या ठिकाणी एक आंदोलन केलं व त्या आंदोलनाची दखल माजी राज्यमंत्री व राहुरीचे नेते सन्माननीय प्राजक्त दादा तनपुरे यांनी दखल घेऊन ताबडतोब याची समस्येचं निवारण या ठिकाणी केलेलं आहे व जागतिक बँकेचे अधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित होते, सर्व महिला व नागरिक उपस्थित होते व या ठिकाणी एक पाणी वाहून जाईल अशा प्रकारचा ब्रिज करून देण्याची आश्वासन या अधिकाऱ्यांनी स्वतः माईकवरती दिलेलं आहे। बघूया या समस्या कशा प्रकारे सुटतात, सोडवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू व यानंतर आम्ही यापेक्षा तीव्र रस्ता रोको अथवा योग्य ते आंदोलन निश्चित करू असं या प्रसंगी मी सांगतो। आज या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 107चा जो काही काम चालू आहे, रस्त्याचं रुंदीकरण म्हणा किंवा मजबूतीकरणाचं काम जे काही चालू आहे, परंतु हे काम चालू असताना जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरच्या समस्या जाणून घेतल्याच नाहीत। ज्या एका ठिकाणी काही ओढे नाले आहेत ते ओढे नाल्यामधून पाणी कसं जाईल याची देखील त्यांनी दक्षता घेतली नाही। म्हणून आज या ठिकाणी शाहूनगर, पुरुषोत्तम नगर, त्याचप्रमाणे साईनगर या ठिकाणच्या नागरिकांनी रस्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतली होती। परंतु या ठिकाणी माननीय राज्याचे माजी राज्यमंत्री माजी प्राजक्त तनपुरे, त्याचप्रमाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय मोरे सर या ठिकाणी उपस्थित झाले। त्यानंतर बँकेचे अधिकारी देखील आले। या रस्ता रोकोच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी मागील काही वर्षापासून जर बघितलं आपण तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बराच मोठा संघर्ष या ठिकाणी नागरिकांना करावा लागतो। नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आणि या रस्त्याच्या मोरीतून पाणी जात नाही, त्याच्यामुळे या रस्ता देखील पूर्ण पाण्याखाली जातो। म्हणून या ठिकाणी वाहतुकीला देखील खोंबा होतो। म्हणून या ठिकाणी आम्ही नागरिकांनी भूमिका घेतली आणि या ठिकाणी आजचा हा रस्ता रोको आंदोलन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार रद्द केला। भविष्यामध्ये जर या कामाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या नागरिकांच्या वतीने केलं जाईल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना जाहीर करतो। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।